जळगावात गावठी कट्टा व कोयत्यासह दहशत माजवण्याच्या तयारीत 2 तरुण जेरबंद. एमआयडीसी पोलिसांची धडाकेबाज कारवाई. जळगाव शहरात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी एमआयडीसी पोलिसांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करत 2 तरुणांना घातक शस्त्रासह अटक केली. 14 एप्रिल 2026 रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशनला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कासमवाडी परिसरात 2 इसम गावठी कट्टा आणि धारदार कोयता घेऊन दहशत माजवण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार केलं. या पथकात पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, प्रमोद लांडवजारी, गिरीश पील, किरण चौधरी तसेच कॉन्स्टेबल रमाकांत साळुंखे आणि शशिकांत मराठे यांचा समावेश होता. पथकानं कासमवाडी, नेरीनाका आणि स्मशानभूमी परिसरात शोध मोहीम राबवली. दरम्यान एकता चौकाजवळ 2 संशयित मोटरसायकलवरून येताना दिसले. पोलिसांनी थांबवण्याचा इशारा दिला असता त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी शिताफीनं त्यांना पकडलं. तपासणी दरम्यान आरोपी रोहित गोपाळ कुवर वय 22 राहणार कासमवाडी याच्याकडून गावठी कट्टा, तर सागर रामा सोनवणे वय 21 राहणार आसोदा रोड याच्याकडून धारदार कोयता व कट्ट्याचे रिकामे मॅगझिन जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमाल गावठी कट्टा ₹20,000, बजाज पल्सर मोटरसायकल ₹50,000, धारदार लोखंडी कोयता, कट्ट्याचे रिकामे मॅगझिन ₹500, एकूण मुद्देमाल 70,500. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये CCTNS क्रमांक 289/26 अन्वये भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3/25, 4/25 आणि मोटर वाहन कायदा कलम 184 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यांना 1 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल किरण चौधरी व कॉन्स्टेबल योगेश घुगे करतायत. संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. जळगाव शहरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना वेळीच अटक करून एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई करत संभाव्य गंभीर गुन्हा टाळलाय. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज तायडे, जळगाव, मुक्ताईनगर.